नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बोल विकी बोल. ऍक्च्युली तुम्ही बघितलं असेल की सचिन कुमारची एक्झिट व्हायला नव्हती पाहिजे, की चांगला पर्सन होता तो, जायला नव्हता हवा. आणि ऍक्च्युली प्रभूनी चावी चोरली हे आपल्या सर्वांना माहित होतं, पण आता घरच्यांना सुद्धा कळलंय. प्रभूनी चावी नव्हती चोरायला पाहिजे, कारण की तिने ठेवली होती ती, अशी कुठं विसरली नव्हती ती, त्याने उचलली. त्याने ते पर्सनल स्पेस मध्ये जाऊन त्यांनी ती चावी चोरली. राकेश बापटने त्याचं स्टँड पण घेतलं की चोरी ही नव्हती करायला पाहिजे पर्सनल स्पेस मध्ये जाऊन. पण सगळ्यांना असं वाटतं की राकेश बापटचं प्राजक्ताकडे थोडा सॉफ्ट झोन आहे, त्यामुळं तो तिची बाजू घेतो, पण तसं काही नाही. तो एक प्रॉपर त्याने स्टँड घेतलेला आहे. रोशनला एवढी क्लिप दाखवली भाऊच्या धक्क्यावरती, तरी पण त्याने काही टोळी सोडली नाहीये. अनुश्रीचा गेम खेळते. आणि आता अनुश्रीला आणि प्रभूला तर नॉमिनेट कोण करणार नाही, तर यावेळेस नॉमिनेशन मध्ये डायरेक्टली सागर, प्राजक्ता हे फुल टार्गेट असणार आहे ह्यांचे. आणि टोळी प्राजक्ता ह्यांच्यासाठी नाहीच आहे, त्यांनी तिथे गेलं पण नाही पाहिजे. त्यांनी त्यांचं इंडिव्हिज्युअल तर खेळू शकत नाही, कारण की तिथं ऑलरेडी टीम पाहिजे. तर त्यांनी काटा गँग ट्राय करावं. आणि आता राखीने त्यांच्याच काटा गँगला थोडंसं टार्गेट करायचा विचार केलाय, कारण की काल त्यांनी दीपालीची खूप जास्त भांडणं लावायचा प्रयत्न केला. पण बघू आता काय करते. आजच्या भागामध्ये आपल्याला कळेल की कोण कोण नॉमिनेट होणार आहे. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.